चला, महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना या ठिकाणी नमस्कार। लाडक्या बहिणींनो 2 हप्ते एकत्रितरित्या तुमच्या अकाउंटवरती पडणार आहेत। तारीख देखील सांगणार आहे। मला माहिती आहे बऱ्याच माता भगिनी या वेट करत आहेत। बऱ्याच न्यूज चॅनलवरती या ठिकाणी फेक अपडेट दिली जाते, परंतु आपलं चॅनल एकमेव असं चॅनल आहे। मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं होतं मे महिन्याचा हप्ता या तारखेला हमखास तुमच्या अकाउंटवरती पडणार आहे। 100% त्या तारखेला पडला होता। आता हे देखील सांगणार आहे 2 हप्ते एकत्रितरित्या तुमच्या अकाउंटवरती या तारखेला 100% पडणार आहे। फक्त लाडक्या बहिणींनो तुम्हाला एक काम करायचं आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असताल तर फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, जेणेकरून लाडकी बहीण राहू द्या किंवा इतर कोणती योजना राहू द्या त्या योजनेविषयी अपडेट आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर या ठिकाणी भेटत असते। त्यामुळे तुम्हाला सबस्क्राइब करायचं आहे। फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ माता भगिनींकडे गेला पाहिजे। अतिशय महत्त्वाची दमदार अशी अपडेट आहे। 2 हप्ते एकत्रितरित्या तुमच्या अकाउंटवरती पडणार आहेत, परंतु त्यापूर्वी तुम्ही हे 2 कामे जर नसतील केले तर फटाफट ते तुम्हाला 2 कामे करायचे आहेत। ते 2 कामे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। ते 2 कामे तुम्ही केले तर 100% पैसे तुमच्या अकाउंटवरती लवकरात लवकर तुम्हाला भेटून जातील, अन्यथा तुम्हाला उशीर देखील लागू शकतो। त्यामुळे तुम्हाला ते 2 कामे करायचे आहेत। आणि कोणत्या बँकेमध्ये पैसे लवकरात लवकर येत आहेत, कोणत्या भागांमध्ये एक हप्ता जूनचा हप्ता एक हप्ता पडलेला आहे, बऱ्याच भागांमध्ये ते भाग देखील सांगणार आहे। आणि कोणत्या भागांमध्ये पैसे लवकरात लवकर 2 हप्ते पडणार आहेत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे तुम्हाला 4 ते 5 मिनिटं द्या। अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। एकही शंका लाडक्या बहीण योजनेविषयी तुमच्या मनामध्ये राहणार नाही। खूप महत्त्वाची अशी अपडेट आपल्या समोर आलेली आहे। आता तुम्ही बघू शकता लाडकी बहिणीसाठी मोठी बातमी या ठिकाणी आलेली आहे। या लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार। कोणत्या लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार हे देखील आपण पाहणार आहोत। जाणून घ्या पात्रता आणि अपूर्ण आणि संपूर्ण माहिती। आता लाडक्या बहिणींना अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। कोणत्या लाडक्या बहिणींना 3000 रुपये भेटणार हेच मी तुम्हाला सांगणार आहे। आणि पात्रता आणि अटी काय आहेत, संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागणार। अतिशय महत्त्वाची दमदार अशी अपडेट आहे। आता अपडेट जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। आता बघा अपडेटला सुरुवात करूया, तुमचा जराही न वेळ गमावता। अपडेट बघा, अपडेट बघू शकता। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजनेअंतर्गत लाभ घेत असणाऱ्या महिलांसाठी मोठी बातमी या ठिकाणी आलेली आहे। काही महिलांच्या बँक खात्यावर लवकर 3000 रुपये थेट जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे ज्या महिलांना मागील हप्त्याचा लाभ मिळालेला नाही त्यांना आता एकत्रितरित्या रक्कम 3000 रुपये त्यांच्या अकाउंटवरती डायरेक्ट बँक अकाउंटवरती टाकण्यात येणार आहे। अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। लाडक्या बहिणींनो 2 हप्ते एकत्रितरित्या तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत, परंतु त्यापूर्वी तुम्हाला 2 काम करायचे आहेत। ते 2 काम देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ते 2 काम केले तरच तुम्हाला पैसे पडणार आहेत। लाडक्या बहिणींनो तुमचे पैसे तुमच्या अकाउंटवरती कधी येणार हे सांगायला मी व्हिडिओ बनवलेला आहे। त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तुमचे पैसे तुमच्या अकाउंटवरती हमखास येणार आहेत। 2 हप्ते एकत्रितरित्या लाडक्या बहिणींचे तुमच्या अकाउंटवरती पडणार आहेत। त्यामुळे तुम्हाला हे 2 काम करायचे आहेत। ते 2 काम देखील मी तुम्हाला सांगणार आहे कोणते आहे। आता बघा, या योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करून दिले जातात। ही योजना महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून गरजू, गरीब, घटस्फोटित आणि विधवा महिलांना आर्थिक मदत देत असते। आता या योजनेचे असे उद्दिष्ट आहे। आता परंतु त्यापूर्वी 12वा आणि 13वा हप्ता कोणत्या तारखेला पडणार आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। आणि लाडक्या बहिणींनो 12वा आणि 13वा हप्ता 30 जुलैपर्यंत हे पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत। 30 जुलैपर्यंत हमखास पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत, परंतु 30 जुलैपर्यंत हे पैसे तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती हवे असतील तर तुम्हाला हे 2 काम करायचे आहे। कोणते 2 काम करायचे आहे आता जाणून घ्या। कोणते 2 काम करायचे आहे। एक काम असं आहे, तुमचं बँक अकाउंट कोणतं आहे कमेंट करा अगोदर। तुमचे बँक अकाउंट कोणतं आहे आणि तुम्हाला कोणत्या महिन्याचे पैसे पडलेले आहेत हे आधी तुम्ही कमेंट करा। आता तुम्हाला कोणतं काम करायचं आहे ते बघा। तुम्हाला असं काम करायचं आहे, तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकशी लिंक असायला पाहिजे। नसेल तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही अपडेट करा। जर असेल तर तुम्ही चांगली गोष्ट आहे, पैसे हे तुम्हाला लवकर भेटतील। दुसरी गोष्ट अशी आहे, तुम्हाला दुसरं काम असं करायचं आहे, तुमच्या आधार कार्डशी तुमचा जो नंबर आहे तो नंबर टाकायचा, OTP येतो, तो नंबर तुम्हाला व्हेरीफाय करायचा आहे तुमच्या आधार कार्डशी। हे 2 काम जर तुम्ही केले असतील तर 100% पैसे तुम्हाला येत्या 30 तारखेपर्यंत 2 हप्ते एकाच वेळी तुमच्या अकाउंटवरती येऊ शकतात। आता त्यामध्ये खूप महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। आता अपडेट अशी आहे, अपडेट बघा, आता अपडेट अशी आहे लाडक्या बहिणींनो, हप्ता वेळेवर न मिळण्याने संभ्रम या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या मनामध्ये निर्माण होत आहे। आता 2 हप्ते एकाच वेळी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ते येतच आहेत, परंतु लवकर पडत नाहीत। त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणी या संभ्रमात आहेत। आता बघा, गेल्या काही दिवसांपासून या योजनेचे नियमित हप्त्याचं वितरण अडचणीत आलं आहे। तसेच मे महिन्याचा हप्ता जून महिन्यामध्ये मिळाला।
दरम्यान जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देण्यात आलेला आहे. बऱ्याच महिलांना या ठिकाणी जून महिन्याचा हप्ता भेटलेला आहे. जून महिन्याचा हप्ता कोणत्या महिन्यात भेटला? जुलै महिन्यामध्ये भेटला. का भेटला? कारण मे महिन्यामध्ये सरकारची छाननी प्रक्रिया सुरू होती. ती छाननी प्रक्रिया का सुरू होती? कारण लाडकी बहीण योजना ही महत्त्वाकांक्षी योजना आहे सरकारची. या योजनेचा हेतू एकच आहे की लाडक्या बहिणी या गरजू ज्या महिलांना खरंच गरज आहे अशा महिलांनाच या ठिकाणी या योजनेची हे गेली पाहिजे, पोहोचणी झाली पाहिजे असा सरकारचा हेतू होता. परंतु या योजनेचा सरकारी कर्मचारी देखील लाभ घेत होत्या, त्यामुळे त्यांना आता या ठिकाणी वगळून टाकलं आहे. त्यामुळे सरकारनं छाननी प्रक्रिया सुरू केली होती. मग मे महिन्याच्या हप्त्याला त्यामुळेच उशीर झाला. मे महिन्याचा हप्ता कारण हेच आहे की मे महिन्याच्या हप्त्यामध्ये छाननी प्रक्रिया सरकारची सुरू होती. छाननी प्रक्रिया सुरू असल्यामुळे मे महिन्याचा हप्ता टाकायला सरकारनं स्टॉप केलं होतं. मे महिन्याचा हप्ता मे महिन्यात पडला नाही, जून महिन्यात पडला. जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्याच्या सुरुवातीला पडला. आता बऱ्याच महिलांचा प्रश्न आहे जुलै महिन्याचा हप्ता पुढच्या महिन्यात मिळणार का? पण लाडक्या बहिणींना तसं काही नाही. 2 हप्ते एकाच वेळी तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत. मी 2 हप्ते का म्हणत आहे? परंतु सरकारचा पाठीमागचा जर डेटा आपण अनालिसिस केला तर सरकार 2 हप्ते एकाच वेळी तुमच्या अकाउंटवरती टाकत असते, यात काही शंका नाही. 100% 2 हप्ते तुम्हाला भेटत असतात. पाठीमागचा जर डेटा आपण अनालिसिस केला तर 2 हप्ते एका वेळी बऱ्याच वेळी आलेले आहेत बऱ्याच महिलांना. परंतु आता इथून पुढे सरकार टाकणार की नाही हा देखील प्रश्न निर्माण होत आहे. परंतु सरकार 100% 2 हप्ते तुम्हाला टाकणार आहे. येत्या 30 तारखेपर्यंत हे पैसे तुमच्या अकाउंटवरती येऊ शकतात. फक्त तुम्हाला लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर हा व्हिडिओ कुठून बघता आहात ते देखील तुम्हाला कमेंट करायचे. आणि आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या या व्हिडिओला लाईक करायचं आहे. आता पुढील अपडेट बघा. पुढील अपडेट अशी आहे, मात्र अनेक महिलांना जून महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे संबंधित महिलांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक महिलांना वाट आहे की त्यांचे नाव यादीतून वगळण्यात आलेलं आहे का, असंच प्रश्न लाडक्या बहिणींचा आहे. आता लाडक्या बहिणींना तुम्हाला सांगायचं झालं, आता बऱ्याच महिलांना या ठिकाणी माहिती नाही की आपण पात्र आहोत का अपात्र आहोत. हाच मोठा प्रश्न लाडक्या बहिणींचा महाराष्ट्रातील महिलांचा आहे. तुम्हाला खूप सोप्या भाषेत सांगतो लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर तुमच्या नावावरती जर 4 चाकी वाहन असेल ट्रॅक्टर वगळता तर तुम्ही पात्र नाहीत. सरळ सरळ सांगतो. आणि तुमच्या नावावरती 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आहे तुमचं वार्षिक उत्पन्न तर तुम्ही पात्र नाहीत. तुम्ही जर सरकारी कर्मचारी आहात तर तुम्ही पात्र नाहीत. तुम्ही स्वतः समजून जायचं आपण पात्र नाहीत. एवढं जरी झालं आणि तुम्हाला आणखी वाटलं की आपण पात्र आहोत का नाही हे चेकच करायचंय तर तुम्हाला एक काम करायचं आहे. संबंधित शासनाच्या गव्हर्नमेंट वेबसाईटवरती जायचं आहे. तिथं लाडकी बहीण योजना ही योजनेचं पोर्टल तुम्हाला उघडायचं आहे. त्यावरती तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर जे तुम्ही लॉग इन करता दिलेला होता ते नंबर टाकायचा आहे. नंबर टाकल्याच्या नंतर एक OTP येईल. OTP आल्याच्या नंतर कॅप्चा फिल करायचा आहे. कॅप्चा फिल केल्याच्या नंतर एक फोल्डर ओपन होईल. त्या फोल्डरमध्ये तुम्हाला जायचं आहे. तुमचं नाव सर्च करायचं आहे. जर तुमचं नाव दिसलं तर तुम्ही पात्र आहात. जर तुमचं नाव नाही दिसलं तर तुम्ही पात्र नाहीत. तिथं तुम्हाला दिसेल एरर किंवा नॉट फाउंड इन नेम काहीतरी दिसेल तर तुम्हाला समजून जायचं आहे आपण पात्र आहोत का नाहीत. आता सर्वात महत्त्वाची बँक मी सांगितले, पोस्ट बँकमध्ये पैसे लवकरात लवकर येत आहेत. पोस्ट बँक का? कारण ती सरकारची मान्यता प्राप्त बँक असल्यामुळे त्या कोणत्याही योजनेचे राहू द्या, लाडकी बहीण राहू द्या किंवा इतर कोणत्याही योजनेचे राहू द्या, पोस्ट बँकमध्ये सर्वात अगोदर पैसे येत आहेत. नंतर आहे SBI बँक, नंतर आहे ग्रामीण बँक. या सर्व बँकांमध्ये लवकरात लवकर सरकार पैसे टाकत आहे. लाडक्या बहीण तुम्हाला एक काम करायचं आहे, फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कारण लाडकी बहीण राहू द्या किंवा इतर कोणती योजना राहू द्या आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर अपडेट दिली जाते. आता पुढील अपडेट अशी आहे, पुढील अपडेट पहा. पुढील अपडेट बघू शकता. सरकारचा स्पष्ट संकेत, काळजी करू नका. सरकार आता स्वतः म्हणत आहे डवरे होत आहेत सरकारचे, ते सरकार तर म्हणत आहे. परंतु सरकारला आता विनंती आहे, लाडक्या बहिणींकडे खरंच आता त्यांना पैशांची गरज आहे. कुणाला बऱ्याच महिलांची कमेंट आली होती, कुणाला शाळेची फीस भरायची, कुणाला गॅस आणायचा किंवा कुणाला काय किराणा आणायचा आहे. खूप महिलांना या ठिकाणी सरकारला विनंती आहे, हा व्हिडिओ सरकार पुढे पाहिजे. त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला लवकरात लवकर शेअर करा. आता पुढील अपडेट बघा. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून माहिती देण्यात आली आहे की काही महिलांना तांत्रिक कारणामुळे हप्ता वेळेवर मिळू शकलेला नाही. त्यामुळे ज्या लाभार्थींना अजून जूनचा हप्ता मिळालेला नाही त्यांना जून व जुलै या दोन्ही हप्त्याचे पैसे एकत्रितरित्या त्यांच्या अकाउंटवरती 3,000 रुपये सरकार टाकणार आहे. 2 हप्ते एकत्रितरित्या 3,000 रुपये तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत. जून आणि जुलैचे 2 हप्ते एकत्रितरित्या तुमच्या अकाउंटवरती 3,000 रुपये येणार आहेत. फक्त लाडक्या बहिणींनो तुम्हाला एक काम करायचं आहे, आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघत आहात हे देखील तुम्हाला
कळवायचं आहे कमेंटद्वारे. चला भेटूया पुढील अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.